शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, मॉर्निंगची टाईम आहे, सकाळची पूजा वगैरे सगळी झाली आणि संक्रांत आली जवळ. सगळ्या ताईंचाही बाजार वगैरे सगळा झाला असं. तर मला आज जायचं आहे संक्रांतीचा बाजार करायला आणि काय काय बाजार करायचा आहे काय काय नाही, त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ जे आहे ना लास्टपर्यंत स्किप न करता नक्की बघत राहा. तर चला, सकाळी सकाळी आज जे आहे की नाही मला बनवायचे आप्पे. तर जे आहे ना आप्पे बनवायची तयारी चालू आहे, कारण अंजली आली तिच्यासाठी स्पेशल आज आप्पे करून खाऊ घालणार आहे मी. कारण तिच्या इथे करते पण माझी पद्धत थोडी वेगळी आहे, त्याच्यामुळे मी म्हणलं माझ्या हातचे जे आहेत ना टेस्ट करून बघ म्हणून तिच्यासाठी केलेत आज आप्पे. तिथे हिरवी मिरची, कांदा, हिरवी कोथिंबीर आणि देशी कोथिंबीर आपल्या फार्म हाऊसमधली निघलेली, इतकी सुगंधी इतकी चांगली की नाही, आणि गावरान वस्तूला की नाही चव खूप असते. तर सगळं जे आहे ना हे कट करून जे आहे ना मी आप्याच्या बॅटरमध्ये टाकलं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तडका जिरे मोहरीचा तडका पण मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ह्या पिठामध्ये आणि आता लावणारे आप्पे. आणि मला जायचे फार्म हाऊसमध्ये, तिथं जे आहे की नाही करडी निघली आपली, थोडीशी करडी निघली ती पण मी इथं तोडून आणली, कारण मला आज करायची करडीची भाजी आणि करडीची भाजी आमच्या इथं सगळ्यांना खूप आवडते. तर एवढी करडीची भाजी आपल्या फार्म हाऊसमध्ये निघली बघा, आणि किती हिरवी गार आणि एकदम लसलसीत आणि खूप छान अशी टेस्ट बी राहते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर अशी भाजी लागते ह्याची. तर एवढी करडी निघली आपल्या फार्म हाऊसमध्ये. असं झालं. कुठं झाली? चला, माझी सकाळची कामं बी देवपूजा वगैरे सगळं आवरलं नाही, तर मी जे आहे ना आपले आता गरम गरम लावून घेते आणि अशा प्रकारे की नाही मी आपले करून घेत असते. आणि इतकं छान आपलं बॅटर छान जमलं की नाही की आपले पण एक नंबर असे बनतात आणि तुटत नाहीत काही नाही, पण एकदम क्रंची आपले बनतात. आणि दोषापेक्षा की नाही आपले जे आहे ना आपल्याचं बॅटर मी जास्त भिजत असते, कारण एक दोन दिवस तुला तरी बी ना फेकून देण्यात बिलकुलही जात नाही, उलटं कमीच पडते. आणि सगळ्यांना जे आहे की नाही आपले आमच्या इथं करत तसंच कुरकुरीत वस्तू की नाही सगळ्यांनाच खूप आवडते, त्याच्यामुळे की नाही असे आप्पे वगैरे केले ना की सगळे आवडीनं खातात. तर आजचा होता माझा आप्पेचा बेत, आणि कसे झाले काय नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आता टायमिंग व्हायली संध्याकाळची 5. मिस्टरांना बोलवले मी दुकानाहून, कारण मला जायचं संक्रांतीचा बाजार करायला. कारण की नाही खूप दिवस झालं जायचं म्हणलं आज उद्या पण खुशीमुळे काय बाहेर निघणंच होईना झाले. चला, इथं आलो तर आम्ही खरेदी करण्यासाठी. आणि एक भरपूर असा मोठा मॉल आहे, जसं की आम्ही राहतो तिथं आमच्या शेजाऱ्यांचीच आहे मोठा मॉल टाकला त्यांनी नवीन दुकान. तर तिथंच आलो तर आम्ही खरेदी करण्यासाठी. इथं किराणा सामानपासूनचे संक्रांतीचं आपलं लुटायचं सामान असतं ना पूर्ण त्यांच्या दुकानामध्ये आहे. मला थोडंसं किराणा सामान पण घ्यायचं होतं. आधी जे आहे ना मी किराणा सामानाची खरेदी केली. पुन्हा जे आहे ना मला हळदी कुंकवाचं जसं की वाणाचं सामान आहे ना त्याच्या पण खूप व्हेरायटी त्यांनी आणलेल्या आहेत. काय काय नाही ते व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की बघत राहा. तर चला, आधी जे आहे ना घरातलं सामान आहे ना त्याची खरेदी मी इथं करून घेते. जसं की नाही मिशनीचं लिक्विड वगैरे सगळं संपलं होतं. छोट्या मोठ्या वस्तू पण येतात ते पण मी इथं घेतल्या. आता कुठे इथं लिहिलेलं नाही. दिलेत ना.
नाही दुसरे. आणि चला मी डोक्याला लावायच्या की नाही वेण्या पण घेतल्या तर काही लुटून द्यायला, आणि थोडेसे की नाही तर करंड्याचे सट जे आहेत ना ते पण घेतले तर 2 गोष्टी जे आहेत ना व्हेरायटी मी घेतल्या तर. आणि खूप छान असं की नाही हळदी कुंकवाचं सामान आहे. हे बघा हे जे आहे ना की मी एक वानाला घेतलेला आयटम आणि दुसऱ्या जे आहेत ना वेण्या घेतलेल्या तसे 2 आयटम घेतले तर. आणि पतंगी वगैरे पण मला घ्यायच्यात, पण ते आत्ता नाही, ज्या दिवशी मी हळदी कुंकाचा कार्यक्रम केला ना त्या दिवशी, कारण आता घरी नेलं ना की नाजूक वस्तू असते तुटून जाते. पण खूप छान अशा पतंगी पण आल्या आता. आणि चला माझं सगळं सामान बी घेतलं आहे, हळदी कुंकाचं वगैरे सगळं जे आहे ना संक्रांतीचं सामान घेतलं आहे. आणि किराणा सामान पण घेतलं आहे, ते एका कामामध्ये 2. आणि आता मला थोडंसं की नाही आता संक्रांत म्हणल्यावर थोडंसं टचअप तर आपल्या सर्वांचं कामच आहे, पार्लरमध्ये जाणं वगैरे. तर थोडासा टचअप देण्यासाठी मी इथं आले होते माझ्या मैत्रिणीकडं. आणि तिच्या इथं की नाही आता लग्नाचं पण भरपूर असं सामान आलं आहे, जसं की नाही केळवण वगैरे. आणि तिनं की नाही रुखवताचं पण एका चढ एक असे आयटम होती, तर तेच आयटम मला दाखवू लागली. ही सप्तपदी सुपारी नाही, सुपारीच आहेत पूर्ण, सुपारीच आहे. हां 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 सप्तपदीच्या. हां सुंदर आले. हे आपलं अक्षदा हे नाही साखरपुडा. हां हां वटी, वटीची सामान, हे सुंदर सुहागचं सामान. आता संक्रांतीला घेतात ना. हे मस्त आणलीस. हे कसं लावलीस चौरंग? हे वानाचं. हे सुगडी कशी दिली? सुगडी आहे. केवढ्याला दिली सुगडी? हे 250 ला पुरा सर. तेवढा सट. हे छान वाटतं. हे 20 रुपये डझन. हां हे ना हे मोराचं. हे केळवण. हां केळवणचं गडंगण. हे ड्रायफ्रूटचं आहे. कुठे आहे? भरपूर रुपयाचं सामान आणलं. हे झुंबर आहे रुखवतमध्ये. रुखवताचं मस्त आहे सामान. पुरं आहे त्याच्यामध्ये है ना. हळदीचं, हे मेहंदीचं, हे हळदीचं, माहेरचं आहे. चला भरपूर असं लग्नाचं की नाही हळदीचं मेहंदीचं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये खूप छान असं सामान आलं आहे तिच्या इथं. आणि की नाही व्हेरायटी तर भरपूर आहेत. आणि कोणाला घ्यायचं ना तर नक्की तिच्या दुकानी जाऊन जे आहे ना एका दुकानामध्ये गेल्यानंतर पूर्ण लग्नाचं सामान जे आहे ना तुम्हाला नक्की भेटून जाईल. आणि खूप छान अशी व्हेरायटी आहे. आणि लग्नाचे नवीन नवीन आयटम आले तर असे बघा तिच्या दुकानामध्ये हे पूर्ण सामान आले. आणि तुमच्यासोबत मी शेअर पण केले. म्हणलं तर खाली पडत नाही, ह्याच्यामध्ये सगळं बसले जमा होते. ते मस्त आहे आयटम. ब्लाऊज पीस मध्ये खाली पडतं, ह्याच्यामध्ये पडत नाही. हे साखरपुडा. हां हां पुडा. हां हां गिफ्ट कुंकाच्या एंगेजमेंटच्या वेळेस साखरपुडा. संक्रांत म्हणल्यावर रांगोळीचे कलर पण आले ते, तर मी रांगोळीचे कलर पण घेतले. आणि पुन्हा दिलं तिला पेमेंट आणि इथून निघले. तर आता संक्रांत इथं बांगड्या तर घ्यायलाच पाहिजे. तर चला मी माझ्यासाठी बांगड्या घ्यायला पण इथं आले. खुशीला दिसला एक आयटम, तर खुशीसाठी पण एक आयटम घेतला मी. तर मला की नाही मला भरपूर डिझाईनच्या बांगड्या आवडत नाही, त्याच्यापेक्षा मला प्लेन बांगडी खूप आवडते. तिथं जे आहेत ना मी साडीवर मॅचिंग अशा बांगड्या घेतल्या. आणि संक्रांतीला की नाही बांगड्या साड्या मेकअपचं सामान हे तर घेणं की नाही सुहासिनीचं सामानच आहे. तर हे तर नक्की खरेदी केलंच असेल पूर्ण ताईनं. आणि हे खुशीसाठी घेतलेत मी परीचे पंख. तर चला तुमचा संक्रांतीचा बाजार झाला की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.